सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अंजली ताई, तुम्ही इतका मोठा लढा दिला, धनंजय मुंडे घरी गेले, परंतु धनंजय मुंडेंना निवडणुकीच्या तोंडावर वाल्मिक कराडची आठवण येते असंच सध्याचं हे वक्तव्य तुम्ही ऐकलं असेल, काय प्रतिक्रिया आहे? म्हणजे मला तर आता प्रतिक्रिया काय देऊ हेच सुचत नाहीये। जर हे व्यक्ती इतके थर्ड क्लास असतील, इतके थर्ड क्लास, की त्या माणसाने काय केलं, हे बीडची परिस्थिती काय आहे, तिथल्या लोकांचे हाल, तिथे चालणारी जे गुंडांची गँग, सगळी गोष्टी बाहेर येऊन जर हा माणूस असं बोलत असेल तर याच्या माझ्याकडे एकच शब्द आहे, थर्ड क्लास माणूस। याच्याशिवाय माझ्याकडे दुसरा शब्दच होता नाही। अगदी सत्तेतले आमदार खरं तर आहेत ते, आणि ते जर कधी आरोपी बद्दल त्याची आठवण येते किंवा त्याची उणीव भासते असं म्हणत असतील तर या संपूर्ण खटल्यावर देखील परिणाम होऊ शकतो अशी भीती आहे? नाही, खटल्यावर परिणाम होऊ नये, पण आता तिथे सुद्धा जर आपण बघितलं, तिथे सुद्धा आता सध्या तारीख पे तारीखच चाललंय। खरं तर हे फास्ट ट्रॅक करणं गरजेचं होतंय, तिथेही काही होत नाहीये। आणि जर तिथले आमदारच असं बोलायला लागले तर काय बोलू मी अशी परिस्थिती आहे। अगदी आणि आता खरंच धक्का बसलाय की उणीव वाचते म्हणतात, त्या माणसाला लाज शरम काय आहे की नाही? अगदी हे वक्तव्य समोर आल्यानंतर या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत। धन्यवाद अंजलीताई, आपण ही प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। अंजली दमानिया या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, त्या स्वतः देखील सरपंचांची हत्या झाल्यानंतर बीडमध्ये होत्या आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली होती आणि त्यांनी यावेळेस धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केली आहे।